The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। उत्तिष्ठेनपमज्जेय धम्मं सुचरितं चरे। धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमि च। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी शेजुळे आणि प्रधान परिवार जय भवानी नगर आणि हा संपूर्ण परिसरातील प्रधान आणि शेजुळे परिवाराच्या वतीने आज आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील भिक्षू संघास रामनेर संघास सुंदर असे भोजनदान देऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये महान असे पुण्य संपादन केलेले आहे। तेव्हा संपूर्ण शेजुळे प्रधान परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पर्वामध्ये आपल्या या परिसरामध्ये आम्ही बऱ्याचदा येतो आहोत। वाकळे परिवाराकडे खरात परिवाराकडे गाडेकर परिवाराकडे आणि आज शेजुळे आणि प्रधान परिवाराकडून अत्यंत सुंदर श्रद्धापूर्वक हे भोजनदान आम्हाला प्राप्त झालं। तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये हे महान पुण्य संपादन केलं आहे बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी म्हणून। तेव्हा सर्व उपस्थितांनी शेजुळे आणि प्रधान परिवाराचं अभिनंदन म्हणून त्यांच्या दानाचं अनुमोदन म्हणून साधुकार व्यक्त करावे। बघा मी आता जी गाथा म्हणालो ती गाथा म्हणजे भगवंताचं वचन आहे। भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य प्राण्यांना उठा प्रमाद करू नका सुचरित धम्माचे आचरण करा। धम्माचं आचरण करणारी व्यक्ती याही लोकी आणि परलोकी दुसऱ्याही लोकी सुखाने झोपते सुखाने नांदते असं बुद्धाचं वचन आहे। भगवान म्हणतात आळसामध्ये राहू नका प्रमाद करू नका आळस करू नका। आळस हा शत्रू आहे आपला। तो चांगली कामं आपल्याला करू देत नाही यशापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही आणि म्हणून भगवान सांगतात की उठा प्रमाद करू नका आळस करू नका चांगली कामं करा धम्माचं आचरण करा आणि धम्माचं आचरण करणारी लोक याही लोकी आणि परलोकी देखील सुखाने नांदतात सुखाने जीवन जगत असतात असं भगवंताचं वचन आहे। आणि म्हणून जगभरामध्ये बघा जेवढे श्रद्धावान लोक आहेत ते दान पुण्य करत असतात। भिक्षू संघाला भोजनदान देतात चिवरदान देतात परिष्काराचं दान देतात आपल्या घरी बोलावतात
आणि श्रद्धापूर्वक दान देतात. इथे सुद्धा आम्ही आता पाहिलं, घर छोटं आहे, पत्र्याचं आहे नाही का, जागाही कमी आहे, पण मागच्या वेळेला मंडप टाकला होता, याही वेळेला मंडप टाकला. आणि भगवंतानं सांगितलं आहे आपण किती मोठे आहोत हे महत्त्वाचं नाही आहे. मोठे म्हणजे धनाने, तुम्ही तर लय मोठे आहे, तर धनाने आपण किती मोठे आहोत, ज्ञानाने आपण किती मोठे आहोत, याच्यापेक्षा मनाने मोठे आहोत की नाही ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी प्रधान आणि शेजुळे परिवार हे धनाने जरी कमी असले, माहीत नाही बापा, काही लोकांचे तर पत्र्याचे घरं दिसतात, मात्र ते लय धनवान असतात, असं काय निश्चित सांगता येत नाही. परंतु तरीसुद्धा बघा, एकदम या स्लम एरियामध्ये राहत असताना, पत्र्याच्या घरामध्ये राहत असताना आम्ही भोजन करताना पाहिलं. आता दरवाजेवालेच सगळे असल्या कारणाने दरवाजा तर लय भारी बसवला तुम्ही, घर तर पत्र्याचं आहे, पण दरवाजा मात्र बाबासाहेबांच्या सहीचा बनवलेला आहे तुम्ही. त्यामुळे निश्चितपणे बाबासाहेबांवर, त्यांच्या विचारांवर आणि त्यांनी दिलेल्या बुद्ध धम्म संघावर तुमची श्रद्धा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी उपस्थितांनी एकदा प्रधान आणि शेजुळे परिवाराचं टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागतही करावं. कारण दान पुण्य केलं पाहिजे. दान पुण्य करणं हे आपल्यासाठी, आपल्या हितासाठी, सुखासाठीच आहे, असं भगवंताचं वचन आहे बघा. आता एक भंतेजी आमचे भोजन करताना म्हणाले, भंतेजी आपण इकडं जेव्हा जेव्हा येतो तर हिरव्या पालेभाज्या लयच असते ताटामध्ये. बघा, हे याचे पण ऑब्झर्वेशन आहे, कुठं काय भेटते आणि काय भेटत नाही, लय बारीक लक्ष. कारण खाऊन आले तिकडं, त्या बारीक ध्यान राहते. तर म्हणे भंतेजी मागे इथे आलो तर लय भाज्या होत्या, म्हणे आजही आलो तर लय भाज्या होत्या, यांच्या नातेवाईक जे आहे म्हणे त्यांच्याकडे गेलो तर लय भाज्या होत्या. तर भाजीपाला खाणारेच आहेत हे, आणि त्यामुळे आपल्याला भाजीपाला खायला मिळते चांगल्या प्रकारे. आणि त्यामुळे बघा, भगवंताने सांगितलं आहे दानदाता 3 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे? दान देणाऱ्या लोकांची क्वालिटी सांगितली भगवंताने. त्यांच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, की जसं साबणच असते, पण साबणांमध्ये क्वालिटी आहे, बरोबर की नाही. मंडपच आहे, मंडपमध्ये क्वालिटी आहे. साऊंड सिस्टमच असते, पण त्यामध्ये पण फरक असतो. मोबाईलच असतात, पण मोबाईलमध्ये सुद्धा फरक असतो. माणसंच असतात, पण माणसांमध्ये देखील फरक असतो की नाही. होच म्हणाल तुम्ही, नाही म्हटले तरी ते खरंच आहे. त्याच्यामुळे आणि मुकेच बसले तरी ते खरंच आहे. कारण माणसं तेवढ्या प्रवृत्त्या आहेत, माणसं तेवढे स्वभाव आहेत. त्यामुळे स्त्री जरी असली तरी स्त्रियांमध्ये सुद्धा फरक आहे बघा. कोणी दयाळू, मयाळू, कणवाळू आहे, तर कोणाचं तर काहीच खरं नाही बापा, काय का. कोणी लोकांना खाऊ घालण्यामध्ये लय त्यांना जीव लागते बा. खाऊ घातलं पाहिजे, चहा पाजवला पाहिजे, जेवू घातलं पाहिजे, कोणी घरी आलं तर उपाशी गेलं नाही पाहिजे, असा काहींचा स्वभाव असतो. आणि काहीचा तर बापा येऊच नये आणि बसूही नये, दरवाजाच्या आतही येऊ नये, असाही स्वभाव असतो बघा. त्यामुळे भगवान म्हणाले, माणसं दिसायला जरी सारखेच असले तरी स्वभावाने मात्र ते काही सारखे नसतात. म्हणून दानदाता, दान देणारे जरी दान देणारेच असले, दान पुण्य करणारे जरी असले, तरी त्यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि म्हणून भगवंताने 3 प्रकारचे दानदाते सांगितले आहेत. पहिला प्रकार सांगितला भगवंताने, या जगामध्ये दान देणाऱ्या लोकांमध्ये एक पहिला जो प्रकार आहे तो आहे दान दास म्हणविल्या जाते म्हणाले भगवान. त्यांना काय म्हणल्या जाते? दान दास. तर दान दास दान देणारेच आहेत, पण 3 प्रकार सांगितले. दान देणाऱ्या लोकांच्या प्रवृत्त्या 3 प्रकारच्या सांगितल्या, स्वभाव 3 प्रकारचे सांगितले. तर दान दास काही लोक असतात म्हणाले भगवान बुद्ध. तर दान दास सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले, काही लोक असे असतात की स्वतः चांगलं खातात, स्वतः कपड्यांच्या बाबतीत चांगले कपडे वापरतात, स्वतःला कोणत्या वस्तू आणायच्यात, वापरायच्यात, खायचंय, पियायचंय तर त्याच्यात 1 नंबर पाहिजे म्हणतात मला. आणि देण्याची बात जर कधी आली, दान देण्याची बात जर कधी आली तर निकृष्ट दर्जाचं दान देतात. जे वापरात नाही बा, ठेवून दिलंय आपल्याकडे. आणि समजा आता असं बोललं लोकांना वाटते बाबा हे खरंच आहे. अरे खरं तर म्हणजे बुद्धाचंच वचन आहे बघा, हे काय आपल्या मनचं नाही आहे.
भगवंताने दान दासाचा प्रकार सांगितला की काही काही लोक खरंच असे असतात. आता आम्हाला अनुभव येते पण कोणाला नाव ठेवू शकत नाही. आम्हालाही त्याचा अनुभव येतो पण नाव ठेवू शकत नाही. त्यामुळे भगवंताने सांगितलेले वचन सदा सर्व काळ सत्य आहे. आणि खरंच असे लोक असतात बघा, जयंतीला वर्गणी मागायला जेव्हा लोक जातात तेव्हा त्यांनाही त्याची प्रचिती येते बघा. बंगला मोठाच्या मोठा आहे म्हणतात, दारामध्ये गाडी उभी आहे म्हणतात, वर्गणी 500 रुपये लावली, आम्ही 3दा मागायला गेलो म्हणतात, परंतु सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही, आमचा पगार झाला नाही, 100 रुपये घ्या आणि झाला, आता विषय संपला. हा कोणता प्रकार आहे दानदात्याचा? दान दास हा प्रकार सांगितला भगवंताने. आणि म्हणून आमचे भंतेजी जे म्हणाले की एवढ्या भाज्या वगैरे काय 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 काय, त्या भाजीवर तर बापा 1-2-3 इंच काय तेलच होतं का काय माहीत नाही, तर एवढं चमचमीत आणि चांगलं चांगलं भोजन केलं होतं. तर निश्चितपणे हे काय दान दासात मोडत नाही बघा. कारण भगवंताने सांगितलं की आपण जे खातो, मी तर म्हणतो रोज तुम्ही खात असाल की नाही माहीत नाही, जे लोक दान देतात अत्यंत उत्कृष्ट प्रकारे दान देतात. फार क्वचित असे दानदासांचे प्रकार आढळतात की जे स्वतः चांगलं चांगलं खात असतील परंतु देताना मात्र शिळ्या भाकरी देत असतील. म्हणजे कोणाला ज्यांना कोणाला, आमची गोष्ट नाही बापा, आम्हाला तर लय प्रेम करतात लोक. भिक्षू संघाला तर लय लोक जीव लावतात तुम्हाला सांगतो. काही काही लोकांना देताना देत असतील लोक. म्हणून दानदास हा पहिला एक प्रकार आहे की आपण जे वापरतात ज्या क्वालिटीचं, तर देणाऱ्या म्हणजे जे द्यायचं आहे तिथे लो क्वालिटीचं देतात, त्यांना काय म्हणतात? दानदास म्हणतात. हे लक्षात ठेवा, कायमस्वरूपी इकडे सेव्ह करून ठेवा. कारण तुम्हाला या 3 पैकी कोणतं बनायचंय किंवा तुम्ही 3 पैकी कोणते आहात हे तुम्हाला लक्षात येईल. दुसरा प्रकार सांगितला भगवंताने, दान सहाय्य. कोणता म्हणाले भगवान? दान सहाय्य. दान सहाय्याची ओळख सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की दान सहाय्याची जी क्वालिटी आहे, स्वभाव आहे, तर ते असे असतात की ज्या क्वालिटीचं गुणवत्तेचं स्वतः वापरतात खातात, अगदी त्याच क्वालिटीचं देताना देत असतात, त्यांना काय म्हणतात? दान सहाय्य म्हणतात. म्हणजे आपण ज्या क्वालिटीचं खात असेल, पित असेल, काही जे काही असेल, कपडा लता, आता बघा आम्हाला काही काही लोक चिवर दान देतात. हो, तर द्यायचं तर द्यायचं आहे बा, लोक देतात म्हणून द्यायचं असेल किंवा करायचं आहे, चिवरदान केलं पाहिजे. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. पण काही काहींची गोष्ट पाहतो मी, त्या सिटीमध्ये जाते हो आणि चिवरच्या रंगासारखा कपडा आणते. आता आपल्या भारतामध्ये चिवरचा कपडा तयार करणारी कंपनी कुठेच नाही. आता माझ्या अंगावरचं हे जे चिवर आहे, हे चिवर आहे बघा, श्रीलंकन चिवर आहे. हे असा कपडा तुम्हाला कुठेच भेटणार नाही बघा. आता यांची किंमत जर तुम्ही म्हणाल तर कधी 5,000 असते काही चिवरांची किंमत, काही चिवरांची 8,000 किंमत असते, काही चिवरांची 10,000 किंमत असते. मागच्या वर्षी मी एका भंतेजीकडे थायलंडच्या चिवर पाहिलं, 18,000 रुपये त्याची किंमत आहे म्हणे भंतेची. किती? 18. त्याची घडी एवढीच होत होती. त्याची घडी छोटीशीच होत होती पण मोठं चिवर होतं. ते 15-16 मीटर लागतं ना याला. आता 3 मीटरचं ते अंतर्वस्त्र असतं, लुंगीसारखं, टॉवेलसारखं. हे 15-16 मीटरचं आहे. बंडी आहे, बनियान आहे, त्याला बेल्ट आहे. हा सगळा एक संच असतो बघा. तुम्ही कधी चिवरदान दिलं असेल त्यांना माहीत असेल, सेट असतो त्याचा. तर ते फार महाग असतात चिवर. तुम्ही थायलंडला गेले, श्रीलंकेला गेले, बर्मदेशाला गेले तर तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. ते लोक अत्यंत श्रद्धावान आहे बघा, बिलकुल पैशांचा, गरिबीचा विचार करत नाहीत आणि भिक्षू संघाला ते दान देत असतात. आणि त्यामुळे भगवंताने इकडे तसं बऱ्याचदा होत नाही. काही काही लोक रेडीमेड देतात बा, किती पण पैसे लागू द्या म्हणतात. भंतेजी कोण्या भंतेजीकडे वगैरे असेल तर आम्हाला सांगा, मग ते आणून देतात आणि देतातच बिलकुल. पण काही काही लोकांच्या बाबतीत मी लहान होतो तेव्हा पाहत होतो, सिटीमध्ये लोक जायचे. मॅचवेल नावाचं एक दुकान आहे सिटीमध्ये, आम्हाला माहिती आहे. कारण जेव्हा कार्यक्रम असायचा वर्षावासाचा आणि जेव्हा हे चिवरं आम्हाला भेटायचे ना, आता भेटू लागले बघा हे चिवरं आता भेटू लागले. तुम्ही जर आमचे जुने फोटो पाहिले, पोरांना त्या दिवशी दाखवले बघा, हा असा आमचा फोटो आहे बघा जुना, आणि त्याच्यावरती जे चिवरं आहेत ते लाल रंगाचे होते, असे मरून कलरचे होते. तर सिटीमध्ये जाऊन लोक कपडा घेऊन यायचे त्या मरून कलरचा किंवा अशा भगव्या कलरचा, आणि ते एखाद्या सिटीमध्ये कोणी टेलर असेल तर त्याच्याकडे शिवायचे आणि मग तो दान द्यायचे बघा. आजही काही काही ठिकाणी लोक कपडेच दान देतात असे बघा. मी सांगतो तुम्हाला उजागरपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, भगवंतानं दान देणाऱ्या लोकांचे 3 प्रकार सांगितले आहे. आज आपण मालामाल आहोत.
आहोत की नाही? बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज आपण मालामाल आहोत. मी आपल्या लोकांसाठी पुरतं बोलतो आहे, आता ऐकत आहेत सगळेच जण. तर मला सांगा, जयंती आल्यावर, विजयादशमी आल्यावर आणि मध्ये लग्न कार्य बड्डे आल्यावर तुम्ही जर कधी कपड्याच्या दुकानात गेलात, तुमच्या घरच्या पोरांना किंवा तुम्हाला कपडे घ्यायचे आहे, तर तेव्हा दुकानदाराला काय म्हणतात तुम्ही? काय म्हणता दुकानदाराला? भारीचा दाखवा म्हणता. पैसे किती जाऊ द्या, पण भारीचा दाखवा कपडा. म्हणजे कोणता असेल तुमचा, स्त्रियांचा असेल की पुरुषांचा असेल, म्हणता का नाही? मग बाबासाहेबांनी हे सगळं काही दिलंय, बरोबर की नाही? तर किमान वर्षभरातून एकदा तरी 4-5 हजाराचं का होईना चांगलं चिवर कोणत्याही भंतेजींना, ज्यांनी घरदार सोडलं, समाजाचं काम करतात, बाबासाहेबाचं काम करतात, तर ते दिलं पाहिजे की नाही? आणि चिवर दान देणं म्हणजे काय फक्त कर्तव्यच नाही किंवा त्या भंतेजीवर उपकार नाही, तर चिवर दान देणं म्हणजे चिवर चिवराला प्रसवते, चिवर चिवराला वाढवते, चिवर बुद्ध शासनाची वाढ करते, चिवर लोकांना बदल करते, परिवर्तन घडून आणते. म्हणून आपल्या सर्व लोकांना मी सांगेल की ज्या अर्थी तुम्ही चांगले चांगले कपडे घेता, भारी भारीचे कपडे घेता स्वतःसाठी, मुलाबाळांसाठी, तर निश्चितच घेतले पाहिजे, परंतु कपडे घेताना कधीतरी भंतेजींची पण आठवण आली पाहिजे. धम्माचं काम करणारे माझे कोणीतरी भंतेजी आहेत बा, तर मी वर्षभरातून एकदा का होईना संकल्प करतो कपडे घेताना की त्यांना सुद्धा भारीचा चिवर घेईल, नाही का? केला पाहिजे संकल्प. जर कोणी असं भोजन घरी करत असेल, पंचपक्वानाचं खात असतील, तर मी तर म्हणतो आपण असा मनोमन विचार केला पाहिजे. कोणीतरी धम्माचं काम करण्यासाठी घरदार सोडला असेल, कोणत्या तरी आईने, कोणत्या तरी वडिलाने आपल्या मुलाला दान दिला असेल, ते धम्माचं काम करत असतील, आपला सर्व संघ परित्याग करून काम करत असतील, तर त्यांनाही मी भोजन दान दिलं पाहिजे. म्हणून किमान महिन्यातून एकदा तरी, नाही झालं महिन्यातून तर 6 महिन्यातून तरी एकदा, नाही झालं 6 महिन्यातून तर वर्षभरातून तरी एकदा आपण भंतेजीला, भिक्षू संघाला भोजन दान दिलं पाहिजे की नाही? दिलं पाहिजे, बिलकुल दिलं पाहिजे. विशाखा मिगार माताबद्दल जे नेहमी सांगतो आपण, रोज 2-2.5 हजार भिक्षूंना भोजन दान देत होत्या, रोज 2-2.5 हजार भिक्षूंना, श्रद्धापूर्वक, तेवढ्या श्रद्धेने बघा. आणि त्यामुळे तुम्हाला मी हे सांगतो यासाठी की निश्चितच आपण पुण्यकर्म केलंच पाहिजे बघा. आणि जर भिक्षूला काही देत असेल, संघाला काही देत असेल, तर ते उपकार मानता कामा नये. कारण भिक्षू संघावर, भिक्षूवर कोणीच उपकार करत नाही, तुमच्या माहितीसाठी सांग. कारण त्यांना जे दिले जाते ते दान असते, ते काही व्याजानं, उसनवारी करून दिल्या जात नाही. म्हणून सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, हे जे म्हणतो आपण, उजूपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्तारी पुरीस युगाणी अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती असं म्हटले. पुण्यक्षेत्र आहे भिक्षू संघ. काय आहे? पुण्यक्षेत्र आहे, म्हणजे पुण्याची शेती आहे ती. भिक्षू संघ पुण्याची शेती आहे. भगवंताला विचारलं एकदा, भगवान कोणाला दान दिल्यावर सर्वात मोठं फळ मिळते? तेव्हा भगवान काय म्हणाले? भिक्षू संघाला दान दिल्यावर त्याचं सर्वात मोठं फळ मिळते. स्वतः त्यांच्या आईचंच उदाहरण आहे. मी सांगितलं, महाप्रजापती गौतमी जेव्हा वर्षावासाच्या काळामध्ये स्वतःच्या हातानं सूत कातून तयार करून ते चिवर वस्त्र तयार करते. कोणासाठी? भगवान बुद्धासाठी, म्हणजे तिच्या लेकासाठी, मुलासाठी. आणि ती वर्षावास संपल्यानंतर आपल्या मुलाकडे येते आणि त्यांना म्हणते, भगवान हे मी तुमच्यासाठी बनवले भरझरीचं वस्त्राचं चिवर वस्त्र, याचा तुम्ही स्वीकार करा, एक आई म्हणून मी तुम्हाला देत आहे. तर भगवान तिला म्हणता, तुला पुण्य करायचं की महापुण्य करायचं? तिला काही लक्षात येत नाही. म्हणून मग भगवान बुद्ध पुण्य काय महापुण्य काय हे सांगत असताना म्हणाले, भिक्षू संघाला जेव्हा दिल्या जाते त्याचं महान पुण्य होते बघा. कारण संघामध्ये सदा सर्व काळ बुद्ध असतात. बुद्ध आता हयात काय शरीराने हयात आहेत का? नाही आहे. पण या चिवराच्या रूपाने, या मुंडनच्या रूपाने, किंवा ज्या कोणत्या भिक्षूंमध्ये चांगले चांगले गुण आहेत त्या माध्यमातून बुद्ध सदा सर्व काळ जिवंत राहतात. आणि म्हणून भिक्षू संघाला दिलेलं दान हे महाफलदायी असते. म्हणून चांगल्या चांगल्या क्वालिटीचंच दान दिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो लोकांना, द्यायचं तर एवढं देण्यापेक्षा एवढंच द्यावं, पण चांगल्या क्वालिटीचं दिलं पाहिजे, नाही का? एवढं देण्यापेक्षा एवढंच द्या, पण चांगल्या क्वालिटीचं द्या.
पण क्वालिटी चांगली नसेल आणि ते खूप जास्त जरी दिलं तर त्याचं फळ मानावं तसं लाभत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की दान दास बनू नये, दान सहाय्य तरी बनायला पाहिजे. दान सहाय्यक म्हणजे दान सहाय्यक काय समजलं तुम्हाला? आपण ज्या क्वालिटीचं खातो पितो वापरतो त्याच क्वालिटीचं त्याच दर्जाचं दानामध्ये आपण दिलं पाहिजे. तिसरी क्वालिटी सांगताना भगवान बुद्ध म्हणाले दानपती हा एक प्रकार आहे. कोणता प्रकार? दानपती. दानपती म्हणजे काय? पती म्हणजे बापा तिकडे बसले तुमचे पती तसे पती नाही, नाही तर ब्लेडची पती ती पती नाही, चहाची पती ती पती नाही. तर दानपती पती म्हणजे असा मालक किंवा उच्च दर्जाचं त्याला म्हटलेलं आहे पती, नाही का? जसं काही काही ठिकाणी पती शब्द आलेला आहे बघा, नाही का? सेनापती वाचलं तुम्ही, ऐकलं? सेनापती आहे. सेनापती म्हणजे सेनेचा प्रमुख आहे तो. तर दानपती म्हणजे दान देणाऱ्यांचा तो मुख्य किंवा दान सर्व दान देणाऱ्यांमध्ये प्रमुख त्याला म्हटलेला आहे. तर दानपतीची ओळख सांगताना काय म्हणाले भगवान? स्वतः गरीब असून देखील, स्वतः गरीब असून देखील किंवा स्वतः वस्त्र वापरत असेल ते लो क्वालिटीचे वापरत असेल, खाण्यापिण्यासाठी वापरत असेल ते हलक्या दर्जाचं वापरत असेल, पण जेव्हा कधी दान द्यायची वेळ आली आहे तेव्हा चांगल्या दर्जाचं दान दिल्या जातं. असा जो कोणी व्यक्ती आहे किंवा जे परिवार आहेत त्याला दानपती म्हणतात. आणि म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला जे म्हणालो की जरी पत्र्याचं घर असेल, जरी पत्र्याचं घर असेल, जरी हातावर पोट असेल, जरी सर्वसामान्यांसारखे काम करत असतील तरी सुद्धा भिक्षू संघाकडून तारीख घेऊन आपल्या घरी भिक्षू संघाने यावं आणि त्यांना चांगल्या दर्जाचं भोजन आमच्याकडून प्राप्त व्हावं असा विचार प्रधान आणि शेजुळे परिवाराच्या मनामध्ये आला. आणि त्यांनी आज अत्यंत सुंदर बघा चवदार आणि समाधान होईल अशा प्रकारचं भिक्षू संघाला भोजन दान दिलं. म्हणून मी सांगेल ते बिलकुलच दान दास नाही आहेत, ते एक तर दानपती, दान सहाय्य किंवा दानपती आहेत बघा. आणि त्यामुळे श्रद्धा असल्याशिवाय कोणी दान देत नाही. श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. आमचे भंतेजी म्हणत होते बा येताना याच्या अगोदर त्याच्या अगोदर भंतेजी म्हणजे चिखलच आहे म्हणे इकडं, आता सूर्य उगवला म्हणून चिखल गेला मिटून, आता टणक झाले जरा. तर याच्या अगोदर आलो तेव्हा चिखलच होता, त्याच्या अगोदर आलो तेव्हा चिखलच होता. आणि एकदम असं बा इथं काय बंगले कोणाचे दिसत नाही काही नाही. पण आमचे भंतेजी म्हणे भंतेजी लोक जरी गरीब आहेत पण लोकांमध्ये किती श्रद्धा आहे म्हणे बघा. तर हे तुमच्या कर्माचं फळ आहे बघा. भिक्षू संघ जर कौतुक करतो आहे तर अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून भगवंतानं सांगितलेलं आहे की दान पुण्य सतत केलं पाहिजे. तर दान देणाऱ्यांचे हे 3 प्रकार तुम्हाला सांगितले आणि सातत्याने तुमच्याकडून दान दिल्या गेलं पाहिजे. परंतु दान देताना या 3 पैकी आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचाही विचार करूनच म्हणजे दान दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला टोकतो असा काही विषय नाही बापा. आता आमची भाषाच अशी आहे त्याला आम्ही काय करावं. नाही तर कोणाला वाटते भंतेजी तर बापा गोळीच घालते, भंतेजी तर डायरेक्टच बोलते, भंतेजी रोकटोकच बोलते. आता काय करावं, आता ते तसं शैलीत तयार झाली किंवा आता ते काही कर्म असतील तसेच आता बोलण्याची पद्धत अशी झाली तर त्याला करावं काय आम्ही. परंतु सांगण्यामध्ये मात्र निश्चितच तथ्य आहे, बुद्धाचा विचार आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी दानदास बनता कामा नये. कधी कोणीच दानदास बनू नये. मी तर आपल्या लोकांना सांगेल, आपल्या लोकांना बाबासाहेबांनी मालामाल केलाय. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, ये सारे भिकारी बने हैं मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. खरं की खोटं सांगा? खरंच आहे ना. मग भिकारी जर मालामाल झाले, गळ्यामधलं बाबासाहेबांनी जर मडकं काढलाय, कमरेचा जर झाडू काढलाय, गाव खेड्यातून जर शहरात आणलाय, इथं उच्चभ्रू वस्त्यांमध्ये जर ठेवलंय बाबासाहेबांनी आणून, उच्च दर्जाचं जेवण, उच्च दर्जाचं राहणीमान, घरं बिरं, हे जे काही चांगली क्वालिटी आहे जर बाबासाहेबांमुळे असेल तर आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं ऐकायला पाहिजे की नाही? बिलकुलच ऐकलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सर्वात मोठी जबाबदारी दिली धम्मप्रचाराची. भिक्खूंना पण, भिक्खुनींना पण, उपासकांना पण आणि उपासिकांना पण. म्हणून स्वतःसाठी केवळ जगायचं नाही,
हे लोकांनी ठरवलं पाहिजे. आपल्यासाठी आपल्यापुरतंच जगायचं नाही आहे, तर मी समाजाचंही देणं लागतो, मी धम्मकार्यासाठी पण देणं लागतो आहे. आणि त्यामुळे मी वारंवार पुन्हा पुन्हा यथाशक्ती जेव्हा कधी जमेल तेव्हा दान पुण्य करत राहावं असा एक मानस तुम्ही ठेवत राहाल. आणि त्यामुळे आज इथे आपल्याकडे येऊन आम्हाला अतिव आनंद झाला. आपण एवढ्या श्रद्धेनं, एवढ्या प्रेमानं, एवढ्या आपुलकीनं, एवढ्या जिव्हाळ्यानं भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला हे जे काही भोजनदान दिलंय यातून आपण महान पुण्य संपादन केलंय. दान सहाय्य किंवा दानपती आपण ठरलेला आहात, त्यामुळे तुमच्या प्रति मी मंगल मैत्रीच व्यक्त करतो. आणि दर रविवारी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी साजापूरला कार्यक्रम होत आहे. दूरदूरवरून लोक येतात, टिफिन डब्बे घेऊन येतात लोक, नाही का. तुम्ही पण आले होते एकदा, नाही का. तर येत राहा, सर्वांनी येत राहा. रविवार धम्मवार बनवला पाहिजे आपल्या लोकांनी. रविवार हा धम्मवार बनवला पाहिजे. पैसे कमवण्यासाठी पूर्ण दिवस जिंदगीच आहे आपली, परंतु एक दिवस आपण धम्मकार्यासाठी दिला पाहिजे. लेकरा बाळाला घेऊन विहारात गेलो पाहिजे त्या दिवशी. मला सांगा, पैशासाठी मरमर करायची आहे, कामधंदे करायचे, बरोबर आहे, पण मग मुलांकडून ज्या अपेक्षा करता तुम्ही की मुलं चांगले निघाले पाहिजे, तर काय मशीनमधून काढून आणता का मुलांना? सांगा तुम्ही. जेव्हा बिघडते पोरगा किंवा पोरगी तेव्हा आहे का कोणती मशीन मोंड्यामध्ये जाऊ दे आणि त्या मशीनवर जाऊन धुवून आणतो? जरा आहे का मशीन? म्हणून आपल्या मनाला धुण्यासाठी, आपल्या स्वभावाला चांगलं करण्यासाठी आपण आपल्या लेकरा बाळांसह जे कोणतं विहार आहे, चांगलं विहार आहे, चांगलं ठिकाण आहे, तिथे रमणीय वातावरण आहे, अशा ठिकाणी तुम्ही गेलेच पाहिजे. बघा, रविवार हा नको त्या गोष्टीसाठी घालवायचा नाही, तर रविवार हा धम्मासाठीच घालवायचा. श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये लोक उपोषणाच्या दिवशी सुट्टी घेतात, पौर्णिमेच्या दिवशी सुट्टी घेतात आणि परिवारासह विहारात जातात. म्हणून त्यांच्या लेकरांना मोठं झाल्यावर काय म्हणायची गरज पडत नाही, बाबू वंदन कर, बाबू पाया पड, काय पड. तर इकडं आपल्याकडं लय गणित अवघड आहे. पोरगी इंजिनियर झाली, लग्नाला आली, लग्न झालं, बोहल्यावर चढली तिथं, आणि पोरगा इंजिनियर झालाय, लग्नाला आलाय, बोहल्यावर चढलाय, आणि त्याला जर म्हटलं बा वंदन करा, तर ते असं आमच्याकडे पाहत. त्यानं म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदा शब्द ऐकला असते की वंदन करणं काय. हा, पाया पडा म्हणल्यावर त्याला कळते, बापा पाया पडा, जे करा. त्याला वंदन करा म्हणल्यावर काय ढेकळं कळत नाही, ते आमच्या तोंडाकडे पाहते. आता काय तिथं कार्यक्रमात काय खुर्चीवरून खाली बसून वंदन करून दाखवा. आता हे वंदन करून दाखवायचं काम कोणाचं आहे? कोणाची ड्युटी आहे ही? तर मायबाप बाकीचं सगळं करतात हो, पण जे करणं अत्यंत आवश्यक आहे तेच राहून जाते. आणि नंतर मग गणित बिघडलं पोराच्या आणि पोरीच्या बाबतीत की मग डबडबलेले असू. कोणाला सांगावं, कसं सांगावं, काय सांगाव. आम्ही लय खाऊ घातलं म्हणते, लय चांगल्या शाळेत घातलं. बापा तुमचं खरंच आहे, पण लय खाऊ चांगलं घातल्यामुळं किंवा लय चांगल्या शाळेत टाकल्यामुळं गणित नाही बिघडलं. गणित बिघडलं की तुम्ही धम्माचे संस्कार त्याला तिला दिले नाही म्हणून. असं थोडी आहे की श्रीमंत असलेलेच बिघडतात किंवा गरीब असलेलेच सुधारतात. तर सुधारणं बिघडणं कशावर अवलंबून आहे? संस्कारावर अवलंबून आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, मायबाप जर चांगले आहेत, पण चांगले म्हणजे काय, तर आपल्यापुरतेच चांगले नाही बरं का, कारण चांगल्यात फरक आहे. नाही तर मायबाप फार चारित्र्य संपन्न, एकदम टाईट, कोणाच्या देण्या घेण्यात नाही, काही नाही, आणि लेकरावर ध्यान नाही. काय करता त्या चांगुलपणाला तुमच्या? काय करता तुमच्या त्या इज्जतीनं राहून नुसतंच फक्त ती तुमची कमवलेली इज्जत, तुमचं चारित्र्य, तुमचा चांगुलपणा लेकरात उतरवण्यासाठी लेकरांना तसं शिकवायला पाहिजे तुम्ही. आपोआप कसे शिकतील? आपोआप शिकतील का? आता तुमच्या घरादारातले लेकरं वगैरे जे धार्मिक आहे, बनते दिसले की वंदामी बनते जी वंदन करणं, नाही का. आता ती पोरगी आली छोटीशीच बघा, वंदन करत होती की नाही. तर हे उगच घडलं का? असं काय पोटात शिकून आली काय ती? आता पोटात शिकून येते का कोणी? पोटात शिकून येत नाही. म्हणून लेकरांना शिकवावं लागते तशा प्रकारे. चल बाळा आपण वंदन करू, चला आपण फूल चढू, भगवंतासमोर फूल ठेवू, चला एक मेणबत्ती लावू, नाही का. तर त्याला बर्थडेच्या वेळेस फक्त केक दिला आणि मेणबत्त्या विझव बाळा, आणि झाला हॅपी बर्थडे टू यू. काय ढेकळाचा हॅपी बर्थडे टू यू? त्याने शिकला काय त्या दिवशी? संस्कार काय केले त्या दिवशी त्याला? आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगतो आहे की आपण आपल्या मुलांवरती सुद्धा चांगले संस्कार घालावेत. यासाठी बघा बाबासाहेब म्हणाले किमान रविवारी
आपण बुद्ध विहारामध्ये सहकुटुंब गेलो पाहिजे. म्हणून आम्ही उपक्रम हाती घेतला. आपल्या तिकडे साजापूरला आपल्या मॉनेस्ट्रीमध्ये खूप मोठी जागा आहे. भव्य दिव्य असं भगवंताचं रूप आहे, भगवंताची मूर्ती आहे. सगळ्या सुविधा आहे, संडास बाथरूम आहे, मोकळं मैदान आहे, झाडं आहे, झाडाखाली बसून भोजन करतात लोक. दर रविवारी गर्दी करतायत लोक. तर तुम्ही सुद्धा दर रविवारी आलेच पाहिजे अशी एक तुम्हाला सूचना आहे. या रविवारी सुद्धा कार्यक्रम आहे, प्रत्येकच रविवारी कार्यक्रम होईल. आणि 20 ऑक्टोबरला आपला कठीण चिवरदानाचा संघदानाचा वर्षावा समारोपाचा कार्यक्रम आहे. त्याचं ही मूळ पत्रिका मी तुम्हाला आताच देऊन ठेवतो. उद्या म्हणू नका बाबा मॅसेज आलाच नाही आम्हाला, स्टेटस दिसलंच नाही आम्हाला आणि भंतेजीनं काय सांगितलंच नाही आम्हाला. आता आम्ही काय फोन बिन कोणाला करून बोलवत नाही. आम्ही हे जाहीरपणे सांगतो की बा असं असं आहे आणि या. तर ज्यांच्यात श्रद्धा आहे ते निश्चितच येतात. खूप खूप जास्त प्रमाणात येतात. लांबून लांबून लोक येतात बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठून कुठून लोक येतात. मंगरुळपीर झालं, वाशिम झालं, नागपूर झालं, पुणे झालं, मुंबई, जालना, नांदेड, परभणी, नाही का, भरपूर नाशिक वगैरे खूप लांबून लोक येतात. जळगाव, भुसावळ. त्यामुळे आपण पण गेलो पाहिजे. आणि आपलं विहार, आपली मॉनेस्ट्री जवळच आहे, काय फार लांब नाही. आणि त्यामुळे तुम्ही याल. यासाठी तुम्ही म्हणजे तुमच्या पुरतंच सांगत नाही. आपलं चॅनल जे आहे दी ग्रेट हॅपीनेस, हे चॅनल सर्व दूरपर्यंत पोहोचलेलं आहे, घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. तुमच्या घरात पोहोचू द्या जरा. कारण आमच्याकडे भारी भारीचे इंजेक्शन असतात, भारी भारीच्या गोळ्या असतात. जरा त्या घरामध्ये कोणाला इंजेक्शन दिलं की फरकच पडते बघा तुम्हाला. तुम्ही फक्त पाहून ऐकून तर राहा, बिलकुल फरक पडते. आणि म्हणून आज इथे आम्हाला बोलावून यथोचित सन्मान केला. हे दानपुण्य केलं, महान पुण्य संपादन केलं. आमची तब्येत बरी नसल्यामुळे जरा खालच्या पट्टीत आम्ही बोलू लागलो, आरामात बसून बोलू लागलो. या आता मांडावर टाकल्यावर बोलावंच लागते. असे रोज लोक सांगू लागले, भंतीजी तुम्ही बोलू नका, प्रवचन देऊ नका. मी म्हणतो हो. हे पोरं पण म्हटलं बा स्टँड सोबत ठेवा. आणि आम्हाला राहत नाही. आणि प्रवचन देतोच देतो, दिलंच पाहिजे. भिक्षूंनी प्रवचन दिलं पाहिजे, कारण समाजाला प्रबोधनाची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रवचन दिलं पाहिजे. आणि आमच्यात तशी श्रद्धा आहे बुद्ध बाबासाहेबांच्या प्रती. आणि त्यांचा विचार, त्यांचं तत्त्व लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठीचाच आमचा हा खटाटोप आहे. आणि त्यामुळे आपला प्रोजेक्टसुद्धा पुढे आणि पुढे जाईल आणि तो परिपूर्ण होईल, समाजाला त्याचा लाभ होईल. हे पण मी तुम्हाला सांगतो आहे. आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील
किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. The great happiness. बुद्धं